नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात की दिवाळी दिवशी हे 10 संकेत तुमचं जीवनच बदलतील आणि श्रीमंतीचे हे शुभ संकेत आहेत. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. आयुष्यात अनेकदा असे संकेत असतात की आपल्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. विशेषतः आर्थिक समृद्धी येण्याची शक्यता असते. हे संकेत अनेकदा आपल्या आजूबाजूच्या घडामोडीमध्ये लपलेले असतात, मात्र आम्ही त्यांच्याकडे योग्य वेळी लक्ष देत नाहीत. आई लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर निसर्ग आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण काही शुभ संकेत देतात. उदाहरणार्थ, जर आपण काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि एखादी व्यक्ती रस्त्यावर झाडू मारताना दिसली तर हे एक शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा असतो की आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि संपत्ती लवकरच आपल्या घरी येईल. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा संकेत आपल्यासाठी सुख समृद्धीचे सूचक असतो. कधीकधी जर आपण नवविवाहित मधु मेकअपसह बघितली तर हे देखील खूप शुभ मानले जाते. या घटनेचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे. विशेषतः गुरुवारी एखाद्या कुमारी मुलीचा जन्म झाला असेल आणि ती पिवळे कपडे घालून दिसली तर ते खूप शुभ असल्याचे मानले जाते. श्रीमंतीचे आणखी एक चिन्ह म्हणजे सरडा दिसणे. जर घरामध्ये एकाच ठिकाणी 3 सरडे एकत्र दिसले तर हे लक्ष्मीचे आगमनाचे संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की घरात लवकरच आर्थिकदृष्ट्या मोठा बदल होणार आहे. दिवाळीच्या काळात तुळशीच्या रोपाजवळ सरडे दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते. इतर शुभ संकेतामध्ये मांजरीचे बाळंतपण देखील समाविष्ट आहे. सामान्यतः मांजरीचे रडणे अशुभ मानले जाते, पण जर मांजर आपल्या घरात बाळांना जन्म देते तर ती खूप शुभ घटना असते. या घटनेमुळे घरात लक्ष्मीची कृपा होते आणि त्या घरात संपत्ती आणि धान्य मुबलक प्रमाणात येतात. आणखी एक संकेत म्हणजे शरीराच्या काही भागांची फडफड होणे. शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचा मधला भाग फडफडू किंवा खाजवू लागला तर त्याला लवकरच आर्थिक लाभ होणार आहेत. श्रीमंतीचे आणखी एक महत्त्वाचे चिन्ह म्हणजे एखाद्या घरात 2 डोक्यांचा साप दिसणे. 2 डोक्यांचा साप हे देवी लक्ष्मीचे शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा होतो की त्या घरात लक्ष्मीचे लवकरच आगमन होणार आहे. काही वेळा असेही मानले जाते की 2 डोक्यांचा साप पैसे घेऊन येतो आणि त्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही. पक्ष्यांच्या आगमनाचे देखील एक शुभ लक्षण आहे. जर अचानक आपल्या घरात पोपट किंवा पांढरे कबूतर आले तर ते लक्ष्मीचे शुभ संकेत मानले जाते. पोपटाचे आगमन विशेषतः कुबेरशी जोडले जाते आणि हे आर्थिक उन्नतीचे एक खूप मोठे सूचक आहे. श्रीमंतीच्या दृष्टीने आणखी एक संकेत म्हणजे घराच्या आसपास काळ्या मुंग्यांचे वर्तुळात फिरणे. याचा अर्थ असा होतो की लक्ष्मीचे आगमन लवकरच होणार आहे. घराच्या अंगणात किंवा दरवाजात काळ्या मुंग्या मोठ्या संख्येने दिसल्या तर हे खूप शुभ संकेत मानले जाते आणि याचा अर्थ की लवकरच आर्थिक उन्नती होणार आहे. शेवटी देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्वात मोठे सूचक म्हणजे माणसाच्या जीवनात अचानक घडणारे सकारात्मक बदल. जर आपल्या जीवनात लहान मोठ्या शुभ घटनांचे आगमन होत असेल तर समजून घ्या की तुमचा काळ चांगला चालला आहे आणि तुमची मेहनत आणि संयमाचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला आर्थिक समृद्धीची सूचना देणारे अनेक संकेत आढळतात. काही वेळा हे संकेत फारच सूक्ष्म असतात, परंतु त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे असते. आई लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठीच येतात. फुलांच्या सुगंधाचा अचानक अनुभव. जर तुम्ही घरात किंवा बाहेर असतात आणि अचानक तुम्हाला गोड सुगंध येऊ लागला तर तो लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत असतो. विशेषतः रात्रीच्या वेळी फुलांचा सुगंध मिळणे खूप शुभ मानले जाते. चिमण्यांचे घरात येणे. जर चिमण्या घरात येऊन नेहमीपेक्षा जास्त गाणे गाऊ लागल्या किंवा तुम्हाला त्यांची लवकरच सकाळची भेट झाली तर हे संकेत असतात की तुमच्या घरात समृद्धी येणार आहे.
निसर्ग आपल्याला अनेक संकेत देतो जे आपल्या जीवनात येणाऱ्या बदलांची माहिती असते. आर्थिक समृद्धी येण्याच्या वेळी निसर्गातील विविध घटक आपल्याला सूचित करतात. एखाद्या विशिष्ट झाडावर अचानक फळे लागणे. जर एखादे झाड खूप दिवसांपासून फळे किंवा फुले देत नसेल आणि अचानक त्याला फुलं किंवा फळं लागायला लागली तर ते समृद्धीचे संकेत असू शकते. विशेषतः तुळस किंवा पिंपळाच्या झाडांच्या फुलांना या संदर्भात महत्त्व दिलं जातं. कावळ्याचं आगमन. सामान्यतः कावळ्याचा आवाज अशुभ मानला जातो, परंतु काही विशिष्ट प्रसंगी कावळा घराच्या अंगणात फिरताना दिसला तर ते शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे की घरात आर्थिक चांगले दिवस येणार आहेत. इंद्रधनुष्याचे दर्शन. इंद्रधनुष्य दिसणे समृद्धीचे देवक असते. विशेषतः जर तुम्ही नेहमीप्रमाणे दिवसात अचानक इंद्रधनुष्य पाहिले तर ते लक्ष्मीच्या कृपेचा एक संकेत म्हणून याचा अर्थ लावला जातो. श्रीमंत येण्याआधी आणखी काही संकेत आहेत ज्यामुळे तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाऊ शकतं. मधमाशा आणि फुलपाखरांचे आगमन. जर तुमच्या घराजवळ किंवा अंगणात अचानक मोठ्या प्रमाणात मधमाशा आणि फुलपाखरं फिरताना दिसली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. मधमाशा समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहेत, तर फुलपाखरू सुंदर आणि सकारात्मक बदलांचे सूचक मानली जातात. हिरव्या पानांची वाढ. घरात किंवा गच्चीवरील झाडांवर हिरव्या पानांची भरपूर वाढ अचानक होते, म्हणजे आर्थिक समृद्धी येण्याचे सूचक असते. विशेषतः घरात तुळशीच्या पानांची वाढ लक्ष्मी आगमनाचा संकेत असतो. कोळीचे जाळे दिसणे. सामान्यतः कोळीचे जाळे अशुभ मानले जाते, परंतु काही वेळा ते शुभ असू शकते. विशेषतः जर कोळी जाळे विणत असताना तुम्हाला दिसला तर तो आर्थिक समृद्धी आणि घरात लक्ष्मीचे आगमन होण्याचे संकेत असतात. आयुष्यात समृद्धीचे अंतिम संकेतही खूप लक्षणीय असतात, जे आपल्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचे सूचक असतात. सकाळी एखादा गोड आवाज ऐकणे. जर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्हाला चांगला गोड आवाज ऐकायला आला तर ते लक्ष्मीच्या कृपेचे सूचक असू शकते. याचा अर्थ असा असतो की तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होणार आहे. पांढऱ्या कावळ्याचे दर्शन. कावळ्याचा आवाज सामान्यतः अशुभ मानला जातो, परंतु पांढऱ्या कावळ्याचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा असतो की आर्थिक संकट दूर होणार आहे आणि सुख समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. तांदूळांचे शिंपण. घरात तांदूळ सांडणे हेही एक शुभ संकेत मानला जातो. विशेषतः तांदूळ सांडल्यास त्याच ठिकाणी शुभ घटना घडेल असे समजले जाते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. मित्रांनो, तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणि सुख समाधान येणार आहे अशा सर्व शुभ संकेतांचे स्वागत करा आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहू द्या. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला हे सांगा की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणते शुभ संकेत दिसले आहेत आणि हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.